मित्रांनो, तुमचं जे वाटोळं झालेलं आहे ते जर तुमच्या मुलांचं होऊ द्यायचं नसेल, येणाऱ्या पिढ्याला आपल्या भारत देशाला जर वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली मांडणी ही मानव जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आपण 400 वर्षापूर्वीच्या काळामध्ये थांबलेलो आहोत। आज जर तुकाराम महाराज असते तर तुकाराम महाराजांनी काय सांगितलं असतं, ही मांडणी मात्र कोणीही करताना दिसत नाही। तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी जी मांडणी केली ती त्या काळाच्या फार पुढे होती। आजच्या काळामध्ये जर समाजाची ही अवस्था आहे, बुवा तेथे बाया वृक्ष तेथे छाया, ही जर आज आपल्या समाजाची अवस्था आहे, तर त्या काळामध्ये ज्या वेळेस विज्ञान तंत्रज्ञान कसलंही प्रगत झालेलं नव्हतं, अनेक 90% लोकांना विज्ञान म्हणजे काय, तंत्रज्ञान म्हणजे काय हे माहीतच नव्हतं, त्या काळामध्ये तुकोबारायांनी केलेली मांडणी ही फार ॲडव्हान्स लेवलची होती। आणि आज तुकाराम महाराज असते तर त्यांनी नेमकं काय मांडलं असतं, या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जो धर्म करता किंवा तुम्हाला असं वाटतं की माणूस जितका धार्मिक तितका संस्कारी, हे विधान अत्यंत चुकीचं आहे। लक्षात ठेवा, जो तुम्ही तथाकथित धर्म म्हणत आहात त्या धर्मानुसार लक्षात ठेवा, भारतामध्ये अनेक धर्म आहेत आणि त्या सर्व धर्माच्या बाबतीत मी बोलत आहे, हे सगळे धर्म तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जात आहेत। बघा, त्या काळामध्ये तुकोबारायांनी काय सांगितलेलं आहे, नको करू काही देवता पूजन। काय म्हणतात तुकोबाराय, कोणत्याही देवताचं कसलंही पूजन करण्याची गरज नाही, इतर देवतांची तर अजिबात पूजा करण्याची गरज नाही। कासया पूजावी अनेक दैवते, पोटभर तेथे लाभ नाही, तेथून तुम्हाला कसलाही लाभ होणार नाही। पूजा तरी चित्ते कल्पा, ते ब्रह्मांड आहाची तो खंड एकदेशी। नीट लक्षात घ्या, तुकोबारायांना नेमकं काय म्हणायचं आहे त्या काळामध्ये लक्षात ठेवा। आज जर तुकोबाराय असते तर याच्या पुढचं तुकोबारायांनी सांगितलं असतं। आणि तुकाराम महाराज म्हणतात, नेमकी मी देवाची पूजा करायची, नेमकी कशाने पूजा करायची, यथाविधी पूजा करी सामग्री तोवरी हे नाही, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता। तुकोबाराय म्हणतात, अरे मी तुझी कशाने पूजा करू, जर तुला उदक म्हणजे जल पाणी जर तुला अर्पण करायचं आहे तर ते पाणी सुद्धा तुझंच स्वरूप आहे। उदके नाहुनी तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा, तिथं माझं काय आहे। लक्षात घ्या, तुकोबारायांची ही मांडणी खूप अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्हाला देवाला पूजा करायची म्हटल्यानंतर काय करावं लागतंय, पाणी आलं, फूल आलं, अक्षता आली, तांदूळ आला, गंध आलं वगैरे वगैरे, आता ते सोनं आडकं पैसा ह्या त्याच्या पुढच्या गोष्टी झाल्या। परंतु या फुकटच्या असणाऱ्या किंवा अत्यंत कमी पैशामध्ये असणाऱ्या गोष्टी सुद्धा तुकोबाराय म्हणतात हे सगळं तुझंच स्वरूप आहे, हे सगळं देवाचंच आहे आणि देवाचंच घेऊन देवाला अर्पण करणं हे तुकोबारायांना अजिबात मान्य नाही। त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, मी कधीही असं पाणी आणलंय आणि ते देवाला समर्पित केलंय हे अजिबात केलेलं नाही। काय म्हणतात तुकोबाराय, नाही आणून या समर्पिले जळ, मी पाणी सुद्धा आणून देवाला समर्पित केलेलं नाही, आपुलिया रुची मनाची। मग देवाचं चिंतन कसं करायचं, आपल्या रुचीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या सवडीप्रमाणे, जे जे जेथे पावे ते ते समर्पावे सेवे। आणि सगळ्यात सोपी पूजा सांगितलेली आहे तुकोबारायांनी, सहज पूजा याची नावे, गळीत व्हावे अभिमाने। लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा अभिमान सोडा, अहंकार सोडा, तुमच्या मनामधले विकार सोडा, विकार काढा, दुर्गुण काढा, ही खरी पूजा आहे। आणि तुम्ही हे जे प्रतिमा पूजन आहे लक्षात ठेवा। आणि आता काय असतं, माणसांना कितीही सांगितलं तरी कळत नाही, त्यामुळे तुकोबारायांनी त्या लोकांसाठी काय केलेलं आहे, फक्त एक देव दिलेला आहे। लक्षात ठेवा, लोकांना काही ना काही पर्याय लागतो म्हणून फक्त एक देव दिलेला आहे, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, इतर अजिबात कोणत्याही देवताचं पूजन करण्याची गरज नाही, हे तुकोबारायांनी सांगितलेलं आहे। आणि हे सगळं जगत तुकोबारायांच्या दृष्टीने
हे सगळं जगत देवमय आहे, ईश्वर स्वरूप आहे. हे सगळं जगतच नाही, ब्रह्मांड, आणि एक ब्रह्मांड नाही, असे अनंत ब्रह्मांड आहेत. हे सगळं अखंड जे विश्व आहे, ज्याला अंत नाही, ज्याला सुरुवात नाही, ज्याला मध्य नाही, असं विश्व हेच देव स्वरूप आहे, भगवंत स्वरूप आहे. त्यामुळे तुकोबाराय काय म्हणतात की करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. बघा, देवाची पूजा करायची तर ती मनाने करायची. लौकिकाचं म्हणजे दाखवायचं, प्रदर्शन करायची काय गरज आहे, काय आहे. यामुळे मी जे सांगितलं की मुलाला तुमच्या याच्यामध्ये पूजामध्ये का सामील करून घेऊ नका, कारण तो या लौकिकाच्या नादी लागतो. लक्षात ठेवा. आणि मूळ ईश्वर बाजूला राहतो, मूळ देव बाजूला राहतो, आणि या वरच्या सोंगाला तो भुलतो, आणि मग देव बाजूला राहतो, आणि बाकी मग देवाच्या नावावरचा सगळा हा जो बाजार आहे तो सुरू होतो. आणि त्यानंतर गावामध्ये मांडलेला जो बुवा बाबांचा बाजार आहे त्याला तो फसतो. आणि या राजकारणी लोकांनी, मीडियाने जो मांडलेला बुवा बाबांचा बाजार आहे, बुवा बाबा असतील, मौलाना असतील, पादरी असतील, या सगळ्यांचा जो बाजार आहे त्याला तो फसतो. लक्षात ठेवा. हे सगळं थोतांड आहे, हे स्वतःच अज्ञानाने भरलेले आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे यांना अजिबात मुलांना फसू देऊ नका. आणि मग काही जणांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला, महाराज मग तुम्ही नेमकी पूजा करता की नाही करता, नेमकी कशा पद्धतीने करता. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, शब्दांची रत्ने करुनी अलंकार, तेने विश्वंभर पूजियेला, भावाचे उपकार करुनी भोजन, तेरने नारायण जेवविला. बघा, हा जो नैवेद्य वगैरे देवाला हे ते देव काही खात नसतो. लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तुकोबाराय या लौकिकाच्या मागे लागत नाहीत. मी भावाचे उपचार करुनी भोजन, तेने नारायण जेवविला. शुद्ध भाव महत्वाचा आहे. भावची कारण लक्षात ठेवा. शुद्ध भाव महत्वाचा आहे. आणि अलंकार केलेले आहेत ते सुद्धा शब्दांचेच केलेले आहेत. येथे आता याचं विश्लेषण करायला आपल्याकडे वेळ नाही, परंतु नंतर कधीतरी करेल. हा विषय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीचं अत्यंत गहन चिंतन तुकोबारायांनी केलेलं आहे. आपण मुळापासून गाथा तुकोबाराय समजून घेतलेले नाहीत. त्यामुळे आजपासून आपण सगळे राजकीय विषय बंद करत आहोत आणि केवळ तुकाराम महाराजांची गाथा हा विषय आपण अनेक दिवस चालवणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे, प्रत्येक व्हिडिओ पहा, पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, देव म्हणजे नेमकं काय, आपण इथंच फसलेलो आहोत. लक्षात ठेवा. देव म्हणजे देणारा असतो, देव म्हणजे घेणारा नसतो. लक्षात घ्या. जे लोक मागतात का, काही लोक असं म्हणतात की जे पुजारी, पंडित, बुवा बाबा, पुरोहित, मंदिरातले, मस्जिदमधले हे जे माणसं आहेत का, तिथं जे मागणारे आहेत का, त्यांचं असं म्हणणं असतं की अरे बाबांनो, आम्ही तुमच्या घरी येतो का बळच मागायला. परंतु त्यांनी ही व्यवस्था अशा पद्धतीने करून ठेवलेली आहे की ॲटोमॅटिक पैसे कसे गोळा होतील, अशा पद्धतीची समाज व्यवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे. आणि न मागताही कशा पद्धतीने भेटत राहील ही व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. त्यामुळे या लोकांचा आणि देवाचा, देवतेचा, ईश्वराचा कसला लांबून सुद्धा काडी मात्र ही संबंध नाही. उलट हे देवाच्या विरोधातले लोक आहेत. खरा देव हा देणारा असतो, घेणारा अजिबात देव नसतो. देव हा दाता असतो. त्यामुळे तुकोबारायांनी सगळ्यात पहिल्यांदा देव कुणाला म्हटलेला आहे, माय बाप केवळ काशी, तेने न वजावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेविले. आणि याच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आई वडिलांना देवता का म्हटलेला आहे, कारण आई वडील हे खऱ्या अर्थाने आपल्याला देणारे असतात. आपल्या मुलांची, मुलींची प्रत्येक इच्छा, प्रत्येक गरज, काय त्यांना काय जीवनामध्ये त्रास सहन करावा लागत असेल, कष्ट करून, काही करून ते आपल्या मुलांची गरज पूर्ण करत असतात. त्यामुळे तुकोबारायांनी आईला आणि वडिलांना
दैवत म्हटलेलं आहे, देव म्हटलेला आहे. आणि हे संस्कार त्यांना द्या मुलांना. खरा देव कोणता आहे तो दाखवा. आई वडील हे खरे देव आहेत आणि दुसरा देव आहे हे निसर्ग. लक्षात ठेवा, हा निसर्ग खऱ्या अर्थाने देव आहे. ही प्रकृती खऱ्या अर्थाने देव आहे. ही शेती, आपलं पोट भरण्याचं ही काळी आई, ही खऱ्या अर्थाने आपलं दैवत आहे. ती आपल्याला देण्याचं काम करते. झाडं हे खऱ्या अर्थाने दैवत आहेत. त्यामुळेच तुकोबारायांनी त्यांना सोयरे म्हटलेलं आहे. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. लक्षात घ्या, हे जे लोक देणारे असतात ते खऱ्या अर्थाने दैवत असतात. त्यामुळे याची ओळख करून द्या. तुम्ही दरवर्षी किमान मुलांना हे शिकवा. तुम्ही हे पैसे मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये किंवा चर्चमध्ये देण्यापेक्षा या पैशाचे 10 झाडं लावा, 2 झाडं लावा, किमान 5 झाडं लावा. तर तुम्हाला 100% खरा देव भेटल्याशिवाय राहणार नाही, खऱ्या देवाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. हे मुलांना शिकवा. जोपर्यंत तुम्हाला खरा देव कळणार नाही, लक्षात ठेवा, त्या काळामध्ये मी परत सांगतोय, त्या काळामध्ये तुकोबारायांनी जी मांडणी केलेली आहे, आज जर तुकोबाराय असते, आज जर तुकोबारायांनी हे आधुनिक विज्ञान जर वाचलं असतं, फिजिक्स वाचलं असतं, केमिस्ट्री वाचलं असतं, बायोलॉजी वाचलं असतं, आजचं तंत्रज्ञान समजून घेतलं असतं, AIचं तंत्रज्ञान समजून घेतलं असतं, चीनमध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि आज भारत आपल्या अंगामध्ये येऊन डुलत आहे. त्याच नवसामध्ये, सायासामध्ये नवसाने मुलं होतात, यामध्ये गुंतलेला आहे. पार अंगामध्ये भूत येतंय, काय येतंय, जादू टोना यामध्ये अडकलेला आहे. आणि या सगळ्यावर तुकोबारायांनी त्या काळामध्ये भाष्य केलेलं आहे. आणि आज तुकोबाराय असते तर आज तुकाराम महाराजांनी कोणत्या पद्धतीने विचार केला असता. त्या काळातलं सर्वोत्कृष्ट तत्वज्ञान, त्या काळामध्ये जे तुकोबारायांनी तत्वज्ञान मांडलेलं आहे, तुम्ही अभ्यास करा. केवळ भारताचा नव्हे, जेवढे युरोपियन तत्वज्ञ झाले किंवा वेगवेगळ्या देशातले तत्वज्ञ झाले, भारतातले झाले, चीनमधले झाले, कोणाचंही तत्वज्ञान त्या लेवलचं, तुकोबारायांच्या लेवलचं नाही. एवढं प्रचंड महान तत्वज्ञान आपल्यासमोर असताना तुम्हाला हे सांगणाऱ्या लोकांना बळी पडू नका. त्यामुळे हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, हे कोणीही सांगणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आला की पूर्ण पाहणे ही तुमची जिम्मेदारी आहे. याचा काय आहे माहिती आहे का, तुम्ही जर नाही पाहिले तर यूट्यूबचे नवीन नियम आलेले आहेत की यूट्यूब मग पुढच्या लोकांना पाठवत नाही आणि त्यामुळे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात नाही. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहणं गरजेचं आहे आणि आपल्याला खरा देव कळणं गरजेचं आहे. आणि यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या पुढच्या भागामध्ये क्रमशः येणार आहेत. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.